रोजचा चहा घरी कोण करतं? सासूबाई. कारण ह्यांच्या घरात त्या एकट्या चहा पिणाऱ्या आहेत. अच्छा. कुणीच चहा पित नाही. हां. आणि त्यांना जेव्हा कळलं की आपली सून चहाबाज आहे, तेव्हा तिला खूप छान वाटलं होतं की आता आपल्याला रोज तिच्या हातचा चहा मिळेल. पण आता त्यातलं अर्ध वाक्य सत्य आहे की चहा मिळतो, पण माझ्या हातचा नाही, त्यांच्या स्वतःच्या हातचा. आणि मी बनवतो चहा. चल सावनी, मी पहिल्यांदा तुझ्यासाठी आशिष लग्न एकदाच ठरवलं. बनवलायस आयुष्यात त्याचं अगं पण म्हणजे तो एवढा छान झालेला, तू मला छान, तेव्हा तसा चांगला होता. पण मला एक सांग, त्याने पहिल्यांदा तुझ्यासाठी चहा केला होता? हो, केला होता. कधीतरी केला होता. संभ्रमित उत्तर का देते? नीट सांग. अरे, कधी विचारायला की केला? तू म्हणतोय केला. अरे कधी केला होता ते आठवत नाहीये, केला होता एवढं नक्की. त्याला नक्की आठवत असेल. कधी केला होता आशिष? लग्न ठरल्यावर जेव्हा ती ए नाही रे, लग्न झाल्यावर केलायस. मेहंदीच्या दिवशी पण बनवलेला. एंगेजमेंटच्या मेहंदीच्या हा. दिवशी. ठीक आहे. एंगेजमेंटच्या मेहंदीच्या दिवशी. पण जनरली मुलं विसरतात, ह्याला लक्षात आहे बिचारायला. कारण एकदाच केला होता. रोज रोज केल्यावर विसरू शकतो ना आपण. या प्रेमाचा, या जोडीचा मामला जमलाय हे कळलं कधी आणि कुणाला कळलं? कसं कळलं? आमची फार तशी फिल्मी भेट होती. बरं. आम्ही एका कॉमन फ्रेंड्सच्या लग्नात संगीतमध्ये भेटलो. प्रियांका बर्वे आणि सारंगच्या अच्छा. लग्नात भेटलो. सारंग माझा शाळेतला चड्डी बड्डी आणि सावनीची मैत्रीण प्रियांका. प्रियांका बरोबर. आणि संगीतला तेव्हा सावनी अँकरिंग करत होती आणि तिचा डान्स होता. मग संगीत झाल्यावर आपण मित्र गप्पा मारतो तसं सावनीला मी विचारलं, तू काय करतेस? तिचा पण रिप्लाय तेवढाच दांडगा होता, तू मला गुगल का नाही करत? आणि मग मी घरी जाऊन गुगल केलं, बघितलं तर अरे यूट्यूबवर एवढी गाणी. आणि मग तिला तेव्हा फेसबुक मेसेंजर होतं, त्याच्यावर मेसेज टाकला, यू आर माय फर्स्ट फ्रेंड हु इज ऑन विकिपीडिया. आणि तिकडनं जे आमचं जुळलं, म्हणजे मैत्री चालू झाली. अनेक वर्ष आम्ही मित्र होतो. खूप छान मैत्री. मग प्रपोज कुणी कुणाला केलं की नाही? सांगेल ना अशी. हा. तर माझं MD झाल्यावर घरनं विचारणा झाली की अरे तू कुणी बघितलंयस का कुणाला का काय? मी म्हटलं नाही तसं नाही, पण माझी एक मैत्रीण आहे चांगली, तर तिच्याशी एकदा बोलून बघतो की तिचं काय मत आहे. आणि सावनीवर मी अचानक बॉम्ब टाकला की मी घरी असं सांगितलंय की आपण एकदा बघायचं का बोलून. तर आम्ही म्हटलं चल एकदा भेटूया. सो आम्ही वेस्ट एंड मॉलला औंधमध्ये कॉफी शॉपमध्ये बसलो आणि एक फॉर्मल लग्नाची मीटिंग. हा म्हणजे मी म्हटलं की ठीक आहे, मित्र छान होत, पण लग्न म्हणजे खूपच मोठा डिसिजन. मग आपण एक काम करूया, तुमचे कांदे पोह्याचे कार्यक्रम तर झाले नाही. नाही. तुमचा एक जनरल अशी एक फॉर्मल जॉबला जसा आपण जातो तसा इंटरव्ह्यू झाला, बरोबर? Correct. एक काम करू ना मग आपण, तो सीन आम्हाला ना बघायला आवडेल. आपण तो सीन रिक्रिएट करूया. सो हाय, गुड इव्हनिंग. तुम्ही थँक्स फॉर कमिंग हिअर. आय अप्रिशिएट युअर प्रेझेन्स. आणि पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की काय तयारी केली या जॉबसाठी? सर दॅट युल सी. तुम्ही बघाल आता आम्ही काय तयारी केली आहे. खूप तयारी करून आलोय. खूप तयारी करून आलाय? तुम्ही बघा. बरं, मग दाखवा. सर शुड आय गो फर्स्ट? चालेल, लेडीज फर्स्ट. तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे की मैत्रिणीलाच बायको बनवण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत?